नमस्कार, मी एकता. अमरावती बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. अमरावती शहरात भर वस्तीत एका कारमध्ये एका पुरुषाचा मृतदेह आढळल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. सोमवारी सकाळी अर्जुन नगर स्टॉपवर ही घटना समोर आली असून पोलीस पथक तातडीनं घटनास्थळी दाखल झालं होतं. पोलिसांनी मृतकाची ओळख पटवली असून पुढील तपास सुरू आहे. अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील अर्जुन नगर परिसरात उभ्या असलेल्या कारमध्ये एका तरुणाचा मृतदेह आढळून आल्यानं सोमवारी सकाळी परिसरात खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच गाडगेनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह पुढील तपासासाठी ताब्यात घेतला. मृताचं नाव विरल जसपारा असल्याचं पोलीस तपासात समोर आलं. तो अमरावती शहरातील राजापेठ येथील बुटी लॉन परिसरातील रहिवासी आहे. संबंधित कारमध्ये तो मृतावस्थेत आढळून आला. पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये दारूच्या बाटल्या देखील आढळून आल्या. घटनेची माहिती परिसरात पसरताच घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली. प्राथमिक माहितीनुसार श्वास रोखल्यामुळे मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत असला तरी मृत्यूचं नेमकं कारण शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे. या प्रकरणी गाडगेनगर पोलीस अधिक तपास करत आहे. अमरावती शहरातील हत्येच्या घटना थांबण्याचं नाव घेत नाहीये. यातच रविवारी रात्री कोतवाली पोलीस ठाण्याअंतर्गत बापट चौकात रविवारी रात्री एक तरुणाची हत्या झाली. तर गुन्हे शाखा पोलिसांनी वेगानं तपास करत घटनेच्या अवघ्या 2 तासात आरोपीला अटक केली आहे. अमरावती शहरातील कोतवाली पोलीस ठाण्याअंतर्गत बापट चौकात शरीफ बेग राशीद बेग या 25 वर्षीय तरुणाची मध्यरात्री हत्या करण्यात आली. गुन्हे शाखेनं या प्रकरणी 2 आरोपींना अवघ्या 2 तासात ताब्यात घेतलं. हत्या का करण्यात आली याचं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही. पोलिसांनी मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात आणला असता मोठी गर्दी यावेळी होती. तर दुसरीकडे अमरावतीमध्ये सातत्यानं हत्येच्या घटनांमध्ये वाढ होतानाचं चित्र दिसत आहे. सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसानं अमरावती जिल्ह्यातील 8 तालुक्यातील 57,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय. या 40 महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. या आसमानी संकटानं शेतकरी पुन्हा संकटात आले असून शासनातर्फे तातडीनं पंचनाम्याचे आदेश देण्यात आले आहेत. अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कापूस, तूर, मका आणि धान या प्रमुख खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक शेतांमध्ये अजूनही पाणी साचलं असून उभी पिके कुजण्याच्या मार्गावर आहेत. अवघ्या 2 दिवसात जिल्ह्यात सरासरी 76 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून तब्बल 40 महसूल मंडळात अतिवृष्टी नोंदवण्यात आली आहे. या नैसर्गिक संकटामुळे शेतकऱ्यांच्या हाती आलेले पीक वाहून गेल्यानं आर्थिक अडचणी अधिकच वाढल्या आहेत. तालुकानिहाय नुकसानीचा विचार केला असता नांदगाव खंडेश्वर तालुक्याला सर्वाधिक फटका बसलाय. या तालुक्यातील 109 गावांमधील 31,151 हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन, कापूस आणि तुरीची पिके बाधित झाली आहेत. त्यानंतर मोर्शी तालुक्यातील 85 गावांमध्ये 19,506 हेक्टर, भातकुली तालुक्यातील 115 गावांमध्ये 4,521 हेक्टर, तर धामणगाव रेल्वे तालुक्यातील 75 गावांमध्ये 2,138 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. याशिवाय धारणी तालुक्यात 135.40 हेक्टर, चांदूर रेल्वे तालुक्यात 234 हेक्टर, चिखलदरा तालुक्यात 3 हेक्टर आणि अंजनगाव सुरजी तालुक्यात 1.40 हेक्टर क्षेत्रावरील पिकेही अतिवृष्टीमुळे बाधित झाली आहेत. जिल्ह्यातील अनेक नद्या नाले दुथडी भरून वाहिल्यानं शेतांमध्ये पाणी साचलं, तर काही ठिकाणी पिके पूर्णपणे जलमय झाली. प्रशासनानं महसूल व कृषी विभागाला तातडीनं पंचनामे पूर्ण करून शासनाकडे अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत जाहीर करण्याची मागणी शेतकरी संघटनांकडून करण्यात येत आहे. तिवसा तालुक्यातील मारडा परिसरात झालेल्या वादळी पावसामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. जोरदार वाऱ्यामुळे अनेक झाडं उन्मळून पडली असून मोठ्या प्रमाणात फळगळ झाली आहे. शासनानं तातडीनं पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. वादळी वाऱ्यामुळे अनेक संत्रा बागातील झाडे कोसळली. बहाराखालील संत्र्यांची मोठ्या प्रमाणात फळगळ झाली. शेतकरी निलेश आसोले यांच्या शेतातील 10 ते 12 संत्र्यांची झाडे पडली. त्यामुळे अपेक्षित उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. मारडा परिसरातील इतर अनेक शेतकऱ्यांचेही बागाचे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच कृषी विभागानं पाहणी केली. कृषी सेवक मेटकर यांनी नुकसानग्रस्त शेतांना भेट दिली. तातडीनं पंचनामे करून योग्य नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आता शेतकऱ्यांतर्फे केली जात आहे. माझी 2 हेक्टर संत्र्याची बाग आहे. 2 हेक्टर संत्र्याच्या बागेमध्ये 3-4 वर्षापासून माझ्या बागेमध्ये संत्रा नव्हता. यावर्षी दैवयोगाने माझ्याजवळ संत्रा चांगला होता, आंबिया बहार. आणि उन्हाळ्यात 45 डिग्री सेल्सिअसमध्ये मी उन्हाळ्यात त्याची जोपासना केली. त्याला पाणी ओलवलं. रात्रीची लाईन MSCBची लाईन कधी रात्रीला असते, मी रात्रीला त्याचं ओलीत केलं. त्याची पूर्ण जोपासना केली 4 महिने मी. आणि 30 जुलैला दुपारी 4च्या दरम्यान एक वादळ तयार झालं. आणि ते वादळ फक्त आमच्याच एरियात 20-25 एकराच्या एरियात आलं.
इथे एक छोटे म्हणून आहे, त्यांचा कोठा उडाला गाईचा. आणि माझा इकडे एक प्लॉट आहे आणि हा प्लॉट. इथे संत्रा म्हणजे असं समजा एवढा गडला की झाडावर अर्धे संत्र नाही राहिले, असे झाडं सुद्धा 5-6 उन्मळून पडले. आणि माझं कमीत कमी 4 लाख रुपयाचं नुकसान झालं. तर शासनाने कमीत कमी तहसीलदार साहेबांनी, कृषी अधिकारी साहेबांनी माझ्या प्लॉटची पाहणी करून, पंचनामा करून मला योग्य ती मदत द्यावी. शैक्षणिक सत्र सुरू होऊन 1 महिना उलटला असतानाही अमरावती जिल्ह्यातील 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांच्या दुसऱ्या गणवेशासाठीची निधी अद्याप प्राप्त झालेली नाही. त्यामुळे स्वातंत्र्य दिन तोंडावर आला असताना विद्यार्थ्यांना दुसरा गणवेश मिळण्याबाबत अनिश्चितता निर्माण झाली. अमरावती जिल्ह्यातील 14 पंचायत समित्यातील 1557 शासकीय अनुदानित शाळांमधील 1,01,331 विद्यार्थ्यांसाठी शिक्षण विभागाला 3,39,09,300 रुपयांच्या निधीची प्रतीक्षा आहे. पहिल्या टप्प्यात प्रति गणवेश 240 रुपये, याप्रमाणे 2,43,19,440 रुपये वितरित करण्यात आले होते. मात्र या रकमेत एकच गणवेश शिवणे शक्य झाल्यानं अनेक पालकांना अतिरिक्त खर्च करावा लागला. प्रत्येक पात्र विद्यार्थ्याला दरवर्षी 2 गणवेश देण्याची तरतूद असून त्यासाठी सुमारे 600 रुपयांचा निधी अपेक्षित आहे. दुसऱ्या गणवेशासाठी शिक्षण विभागानं नवीन ऑनलाईन प्रणालीद्वारे वरिष्ठांकडे निधीची मागणी केली आहे. दरम्यान समग्र शिक्षा अभियान आणि इतर शालेय खर्चासाठीचा निधीही अद्याप न मिळाल्यानं मुख्याध्यापक तसेच शिक्षकांना स्वतःच्या खिशातून खर्च करावा लागत असल्याची तक्रार आहे. प्रलंबित निधी तातडीनं मंजूर करण्यासाठी शिक्षक, मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समित्यांनी याची मागणी केली आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या बायोटेक्नॉलॉजी विभागानं संशोधन क्षेत्रात महत्त्वपूर्ण यश मिळवलं आहे. 7.3 कोटी रुपयांच्या संशोधन प्रकल्पांतर्गत औषधी वनस्पतींचं प्लांट रेफरन्स स्टँडर्ड विकसित करण्यात आलं आहे. महाराष्ट्र शासनाच्या राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाच्या सहकार्यानं हा प्रकल्प राबविण्यात आला. आगरकर रिसर्च इन्स्टिट्यूट पुणे यांच्या समन्वयानं संशोधन पूर्ण करण्यात आलं. कुलगुरू डॉक्टर मिलिंद बारहाते यांनी संशोधन पथकाचे अभिनंदन केले. डॉक्टर अनिता पाटील यांच्या नेतृत्वाखाली संशोधन पथकानं हे यश मिळवलं. कमी खर्चाच्या तंत्रज्ञानातून औषधी वनस्पतीमधील महत्त्वाचे मोटोबोलाइट्स वेगळे करण्यात आले. पुनर्नवा, गोखरू आणि अश्वगंधासह विविध वनस्पतींवरील मानके विकसित करण्यात आली. हे तंत्रज्ञान उद्योग क्षेत्राला हस्तांतरित करण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. यामुळे औषध निर्मिती आणि व्यावसायिक क्षेत्राला मोठा फायदा होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला. Today we have launched the plant standard drugs with the hand of Honorable Vice Chancellor, Pro Vice Chancellor and Registrar. We have developed the low-cost technology for the isolation of this drug under the major research project sponsored by Rajiv Gandhi Science and Technology Commission and coordinated by Agarkar Research Institute, Pune. Now we have developed the standards like Harmine, Diogenin, Borivion B, Upalatin and Vidaniferin A. These standards are useful for various analytical techniques like HPLC and HPTLC. Now we are open to transfer this technology to the various industries or the pharma industries or to the researchers, or even we can have the sell of this drug also. At the end, I am very thankful to Honorable Vice Chancellor Dr. Milind Barhate, Pro Vice Chancellor Dr. Dhore, Registrar Dr. Avinash Asnare for their support and the guidance during this endeavor. स्वर्गीय सोमेश्वर पुसतकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी समाजसेवेत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना आणि संस्थांना पुरस्कार देण्यात येतो. यंदाचा पुरस्कार ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन करण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या स्वराज्य सेवा प्रतिष्ठानाला देण्यात आला आहे. संस्थेच्या चमूला मान्यवरांच्या हस्ते 1 लाख रुपये रोख, सन्मानपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन पुरस्कृत करण्यात आला आहे. हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या स्वर्गीय सोमेश्वर पुसतकर सभागृहात रविवारी स्वर्गीय सोमेश्वर पुसतकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ लोक फाउंडेशन, कृषी विकास प्रतिष्ठान नागपूर आणि सोमेश्वर पुसतकर मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानं 6व्या लोकगौरव पुरस्कार वितरण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या प्रसंगी विशेष अतिथी म्हणून ते बोलत होते. संस्थेचे अध्यक्ष शिवा काळे, सचिव प्रतीक पाथरे यांच्यासह संपूर्ण टीमला मान्यवरांच्या हस्ते 1 लाख रुपये नकद, सन्मानपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन सोमेश्वर पुसतकर लोकगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष वनरायचे विश्वस्त माजी आमदार गिरीश गांधी हे होते. तर प्रमुख उपस्थिती म्हणून कृषी विकास प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष श्रीराम काळे, ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब कुलकर्णी, माजी महापौर तथा मनपा विरोधी पक्षनेते विलास इंगोले आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. चांदूर बाजार येथील शिवा काळे यांनी स्थापन केलेल्या स्वराज्य सेवा प्रतिष्ठान या संस्थेने अमरावती व विदर्भात
उल्लेखनीय सामाजिक व ऐतिहासिक कार्य केलंय. मेळघाटमधील ऐतिहासिक गाविलगड किल्ल्यापासून नरनाळा, माहूर, लासूर, रिद्धपूर, कारंजा लाड, रामटेक, कुवारा भीमसेन, नगरधन, आमनेर अशा विविध ऐतिहासिक स्थळांचे संवर्धन केले आहे. पुरस्कार मिळाल्यामुळं आता जबाबदारी आणखी वाढली आहे. आजपर्यंत आम्ही निस्वार्थ भावनेनं सेवा केली आहे, त्याचीच समाजाने दिलेली ही पावती असल्याचं मत स्वराज्य सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष यांनी व्यक्त केलं. आम्ही ना नफा ना तोटा ना कधी कोणाकडून मदत घेत ना कधी वर्गणी करत आणि जो कार्यक्रम आहे तो आणलेल्या सगळ्या सभासदांनी मिळून पूर्ण करतो. अशा प्रकारचा पहिल्यांदा आम्हाला मोठा पुरस्कार मिळतो. आर्थिक व्यवहार आम्ही संस्थेनं करायचं नाही असं ठरवलं आहे, पण एवढी मोठी रक्कम दिल्यानंतर हे बरेचसे शस्त्रसंग्रह वाढवण्यासाठी किंवा आमचा जो शस्त्रसंग्रह आहे त्याला अजून सुशोभित करण्यासाठी याच्यातला काही भाग वापरला जाईल आणि आम्ही जे गडकिल्ले संवर्धनाचं काम करतो याच्यासाठी काही आवश्यकता असलेले साहित्य ते या पुरस्कारानं आम्ही घेऊन आमचं काम अजून गतीनं पुढं सर करणार आहोत. खरं तर ही एक जबाबदारी आहे पुरस्कार म्हणजे, त्यामुळे आम्ही आमचं काम आणखी चांगल्या पद्धतीनं कसं करू यासाठी आम्ही आता पूर्णतः प्रयत्न करेल या पुरस्काराच्या माध्यमातून. राज्य सेवा प्रतिष्ठान ही जी आहे त्या ऐतिहासिक क्षेत्रात गडकिल्ल्यांचं संवर्धन, जेवढ्या काही जुन्या बारावा आहेत, गडी आहेत, मंदिर आहेत याचं संवर्धन करण्यासाठी आम्ही काम करतो. आपल्या भागातला म्हणजे विदर्भाच्या इतिहासाचा पुनर्जागर व्हावा, तो लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी स्वराज्य सेवा प्रतिष्ठान ही सर्व मावळे काम करतात. हा पुरस्कार आमच्या संघटनेसाठी खूप मोठा सन्मान आहे. हा पुरस्कार मिळाल्यानं आता आणखी प्रोत्साहन मिळालंय. मिळालेल्या राशीमधून आम्ही कामासाठी लागणारे आवश्यक साहित्य तसेच सेफ्टी बेल्ट आमच्या कार्यकर्त्यांसाठी खरेदी करणार आहोत. ते खूप महत्त्वाचे आहे असे त्यांनी सांगितले. 2021 पासून आपण लोक गौरव पुरस्कार सुरू केलाय. समाज सेवेमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या संघटनेला आपण दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येत असल्याचं आयोजक अविनाश दुधे यांनी सांगितलं. सोमेश्वर भाऊचं समाजसेवेचं क्षेत्रातलं योगदान लक्षात घेता आपण त्यांच्या निधनानंतर म्हणजे 2020 नंतर पुढच्या वर्षी म्हणजे 2021 पासून आपण सुरू केला. हा 6वा पुरस्कार सोहळा आहे. साधारणतः समाजसेवेच्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या संघटनांनाच आपण देतो. आता व्यक्तींना देणारच नाही असं नाही, पण प्रारंभीच्या चरणामध्ये संस्थांची निवड करतो आपण. पहिला नानक रोटी ट्रस्टला केला, नंतर अच्युत महाराज हॉस्पिटलला दिला, तपोवनला दिला, वसा संघटनेला दिला आणि यावर्षी त्याला सोमेश्वर भाऊची इतिहासाबद्दलची आवड लक्षात घेता आपण यांचं काम गेल्या 2-3 वर्षातून आम्ही बारकाईने पाहतोय. यावर्षी या संस्थेची निवड केली आणि विशेषतः संस्थेची निवड करताना माणसं डेडिकेट असली पाहिजे, माणसं काही ठराविक उद्देशाने चांगला उद्देश ठेवून काम करत असले पाहिजे, काही काळजी आम्ही घेतो. भोरकप येथील 30,000 वर्षे जुनी रॉक पेंटिंग, गायमुखची अश्मयुगीन चित्रे, सालबर्डीची पांडव लेणी आणि पांडव कचेरीचा शोध, खटकाली येथील राणी महाल शोध मोहीम यशस्वीरित्या पूर्ण केली. याचबरोबर अमरावती जिल्ह्यातील महिमापूरची यादवकालीन 7 मजली विहीर, रिद्धपूरची 6 बहुविहीर, अचलपूरची सुलतानगढी आणि तळेगाव दशासर येथील विहिरींचे संवर्धन त्यांच्या टीमनं केलं आहे. हे विशेष. अरुण जोशी, UCN न्यूज, अमरावती. अमरावती जिल्ह्यात पावसानं शेती पिकांना फटका बसला असला तरीही सर्वत्र हिरवळ दाटली आहे. यातच जैन धार्मियांचं प्रसिद्ध तीर्थस्थळ आणि पर्यटन स्थळ मुक्तागिरी येथील धबधबा मात्र ओसंडून वाहत आहे. अमरावती जिल्ह्यातील जैन धर्मीयांचे श्रद्धास्थान आणि प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या मुक्तागिरी येथील धबधबा सध्याच्या पावसानं ओसंडून वाहतोय. गेल्या काही दिवसात झालेल्या पावसामुळे परिसरातील नैसर्गिक सौंदर्य अधिकच खुललं असून मुक्तागिरीचा हा मुख्य धबधबा पूर्ण क्षमतेनं वाहू लागलाय. डोंगराच्या कुशीतून कोसळणारे पांढरे शुभ्र पाण्याचे लोट आणि अवतीभोवती दाट हिरवळ पर्यटकांचे मन वेधून घेत आहे. सध्या शनिवार, रविवार आणि सुट्ट्यांच्या दिवशी अमरावतीसह राज्यभरातून शेकडो पर्यटक या विहंगम दृश्याचा आनंद घेण्यासाठी मुक्तागिरी येथे गर्दी करत आहेत. निसर्गाच्या सानिध्यात मनशांती मिळवण्यासाठी हे ठिकाण सध्या पर्यटकांचं आवडतं केंद्र बनलं आहे. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पाहत रहा UCN न्यूज.